नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर. साकूर पठार भागातील मांडवे गावामध्ये राजमाता अहिल्यादेवी युवा प्रतिष्ठान मांडवे बुद्रुक यांच्या वतीने राष्ट्रमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी. संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागामध्ये मांडवे गावामध्ये राष्ट्रमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती राजमाता अहिल्यादेवी युवा प्रतिष्ठान मांडवे बुद्रुक यांच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी समाज प्रबोधनकार हबप पल्लवीताई आवारी यांचे कीर्तन ठेवण्यात आले होते. त्यांनी आपली कीर्तन सेवा खूप छान प्रकारे केली. अहिल्यादेवींचा संपूर्ण इतिहास त्यांनी आपल्या कीर्तनातून सर्व अहिल्या भक्तांना सांगितला. साकूर पठार भागामध्ये प्रथमच असा अहिल्या जयंती उत्सव सोहळा मांडवे गावामध्ये पाहायला मिळाला. यावेळी प्रचंड गर्दी जमा झाली होती. या कार्यक्रमाचे आयोजन राजमाता अहिल्यादेवी युवा प्रतिष्ठान मांडवे बुद्रुक येथील किरण उर्फ बापू भास्कर धुळकंड, हरिभाऊ किसन धुळकंड, चांगदेव म्हातारबा धुळकंड, दिनकर दत्तू धुळकंड, दत्तात्रय लिंबा डोमाळे, सुनील अमृता खेमनर, भाऊ पाटील धुळकंड, ज्ञानदेव सोपान बाचकर, दीपक संजय जिटे आदी अहिल्या भक्तांनी केले होते. खूप छान कार्यक्रम आयोजित केल्यामुळे सर्व गावातील माता बंधू भगिनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. तसेच आलेल्या सर्व अहिल्या भक्तांसाठी स्नेहभोजन ठेवण्यात आले होते. सर्वांनी या स्नेहभोजनाचा मोठ्या प्रमाणात आस्वाद घेतला. अशा प्रकारे एक आगळा वेगळा राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव साजरा करण्यात आला. ज्या पद्धतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी मातेचा विवाह झाला, शिंदे कुटुंबातील कन्या जेव्हा होळकर कुटुंबामध्ये आल्या, त्या क्षणाला संत बापू सासूबाईंनी सांगितलं की अहिल्या डोक्यावरती पदर घे. कधी डोक्यावरचा पदर खाली येऊ दिला नाही. डोक्यावरचा पदर कधी खाली येऊ दिला नाही. पुन्हा सासूबाईंनी सांगावं, अहिल्या अगं, ज्या पद्धतीनं मी तुला सांगितलं ना डोक्यावरती पदर ठेव, तसाच्या तसा शेवटपर्यंत राहायला पाहिजे. फक्त तुझा पदर खाली घेऊन इतरांच्या ठिकाणी कोणाच्या समोर पदर पसरू नकोस. हे सासूबाईंचे सुसंस्कार. पण माझ्या भगवंता पुढे नक्की पसर. भगवंताला सांग, तुझं सुख असेल दुःख असेल सांग देवाला. देव 100% धरून आल्याशिवाय राहणार नाही. तुझा मागे पुढे येऊन सांभाळ करेल. संतांनी काही उगाच बोललं नाही
की मागे पुढे उभा आहे सांभाळीत आली आगात निवार शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव शंकर शंभो शिव शंकर शंभो। मग संत माईबाप इतकं सगळी संकट आहे, लवकरच आपल्या पतिदेवाने जावं, सासऱ्याने जावं, त्याच्या पाठ्यात मुलानं सुद्धा जावं, पोटचा गोळा सुद्धा जावा, तरी भगवान परमात्म्याचा आसरा घेतला, उठता बसता खाता पिता अखंडितपणे भगवंताला स्मरलं आणि ही सगळी कामं पूर्ण केली। का? माझं हे विश्व सुखी झालं पाहिजे, मी निघून गेल्याच्या नंतर निदान त्यांना त्या मंदिरात जाता आलं पाहिजे, किती मोठं ध्येय हाती घेतलं। आणि म्हणून संत माईबाप म्हटलेलं आहे, घरामध्ये मुलगा असेल मुलगी असेल, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। ज्यांना भगवान परमात्म्याचा खूप खूप धावा वाटतो ते 100% माझ्या भगवान परमात्म्याला आवडतात। पण त्याच्यासाठी संतांनी आम्हाला पुढे जाऊन सांगितलं, जसं की अहिल्या देवी मातेनं सुद्धा संत माईबाप भगवान परमात्म्याच्या नामाचा उच्चार करून सगळा संघर्ष पूर्णत्वास नेलेला आहे, अगदी त्याच पद्धतीने आपण सुद्धा करू शकतो। म्हणून संतांनी फक्त आम्हाला हे मुखानं सांगितलं नाही, करबद्ध प्रार्थना केली, कर जोडोनी वेवीत तुम्हार तुम्ही वासरे वासरे धान्य असू द्या काही असू द्या त्याच्यावरती आलं त्याला हाकलं की ते पुन्हा तिथंच येतं, परत परत फिरी घेतं, किती हाकलं फिरी घेतं पिकावर। तसं आमचं आहे, आमचं मन आज एका जागी स्थिर नाहीये, म्हणून भगवंत आमच्या आवडीचा विषय होत नाही। पण जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की मला तेच प्रिय आहे जे नेहमी काय करतात, ज्ञानेश्वरी वाचतात, गीता वाचतात, भगवान परमात्म्याच्या नामाचा उच्चार रात्रंदिवस करतात, ते भक्त मला फार आवडतात। आवडे देवासी तू एका प्रकारे नामाचा उच्चार रात्रंदिन, ते भक्त फार आवडतात। मग संत माईबाप माझ्या संतांनी सुद्धा, अहिल्या देवी आई साहेबांनी सुद्धा
कधी धनाला, इस्टेटीला, प्रॉपर्टीला, लेकराला, बाळाला आपल्याच केलं नाही. स्वतःची मुलगी होती मुक्ताबाई, त्यांना सुद्धा कधी म्हटलं नाही का लेकरू माझं आहे, आपलं आहे. मग संत मायबाप सांगण्याचा भावार्थ एक आहे, माझ्या संतांनी सुद्धा हे सांगितलं, अगदी हुबेहूब जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा बोलले की बाबांना सुख हवं असेल ना तर आलतू फालतू व्यक्तींना आपलं म्हणू नका. प्रेम करायचं असेल तर आलतू फालतू व्यक्तींवरती कधीच प्रेम करू नका. प्रेम करायचं असेल तर माझ्या भगवंतावरती प्रेम करा. ही शिकवण अहिल्यादेवी आई साहेबांची सुद्धा आहे. जर जीवनात दुःख आलं असेल तर कधी शेजारच्या स्त्रीला जाऊन सांगू नका की बाई रात्री माझ्या घरात भांडणं झाली. दुःख सांगायचं असेल तर संत मायबाप आम्ही शेजारच्या स्त्रीला जाऊन सांगतो. आम्ही जेव्हा सांगतो ती तेव्हा रडून ऐकते आणि आम्ही थोडंसं बाजूला आलो की सगळ्या विश्वाला हसून सांगतो रात्री हिच्या घरात भांडणं झाली. म्हणून दुःख जर सांगायचं असेल ना तर अहिल्यादेवी आई साहेबांसारखं भगवंताला सांगा. एक दिवस घराचा दरवाजा बंद करा, रडा या भगवंतासाठी, सांगा या भगवंताला की देवा अरे तू सोडून इथं माझं कोणी नाही रे, तू माझा आहेस आणि मी तुझा आहे. देवा सांगो सुख दुःख, देवा सांगो सुख दुःख, देवा सांगो सुख दुःख, देवा सांगो सुख दुःख, सगळा समाज डसा रडत होता, डोळे बंद होते, पण गायीचे डोळे मात्र उघडे होते. आणि मग संत मायबाप त्या गायीनं काय करावं, मोकळं जनावर असून सुद्धा जसा जसा रथ जवळ येत गेला तशी तशी ती गायी आजूबाजूनं फिरू लागली. ज्या ठिकाणी मालोजी रावांना पाडलं होतं, जिथून त्याच्या अंगावरती रथ जाणार होता, आजूबाजूनं गाय फिरू लागली. आणि गायीला 4 पाय असतात, त्या 4 पायांच्या मधोमध कंप्लीट संत मायबाप ती गाय उभी राहिली आणि त्याच्या खाली मालोजी राजे झोपलेले होते. त्या गायीला संदेश नेमका काय द्यायचा होता की जसं माझं लेकरू चिरडलं गेलं तसं अहिले माते तुझं पोटचा गोळा चिरडून देऊ नको. मी रडत रडत तुझ्याकडे आले पण माझ्याकडनं ती चूक झाली. मी रडत रडत आले कारण माझ्या पोटचं लेकरू गेलं ना, मला वाईट वाटलं, पण ते लेकरू तुझं होतं हे मला काय ठाऊक. आणि म्हणून संत मायबाप अहिल्या देवी मातेने सुद्धा रथ बाजूला घ्यावा, गायीला जवळ घ्यावं, गायीचे अश्रू पुसावे आणि सांगावं जसं तुला दुःख झालं, तुझं पोटचं लेकरू गेलं, पोटचा गोळा गेला, तसं मलाही एक दिवस दुःख झालं, काय फरक पडला असता, मला काहीच फरक पडला नसता. ही गोष्ट, हा संदेश आम्हाला शिकण्यासारखा आहे. चूक तिथं चूक आणि बरोबर तिथे बरोबर. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय सांगतो का बघायचं शेवट.
समाप्ती असा अवकाश या ठिकाणी आपल्यासारख्या थोर अशा संतांच्या दर्शनाचा योग. खरं तर आपल्या या एकदा सुंदर नियोजनासाठी जोरदार टाळी वाजवा. अतिशय सुंदर असं या ठिकाणी नियोजन आपण सर्व ग्रामस्थांनी एकत्रित येऊन केलेलं आहे. धर्मरक्षक राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्तानं आपण सर्वजण एकत्रित आलेलो आहे. खरं तर 300 वर्ष पूर्ण झालेली आहे आणि संत मायबाप आनंद वाटण्यासारखं आहे. कौतुक वाटतं की स्त्री असून सुद्धा आमच्यासाठी इतकं सगळं काही समर्पण त्यांनी केलं आणि म्हणून हा आनंदोत्सव आम्ही आज या ठिकाणी साजरा करत आहोत. याही गावामध्ये 10 वर्ष कंप्लीट झाली. आपण सर्वजण ग्रामस्थ एकत्रित येऊन सुंदर पद्धतीचा थाटामाटामध्ये हा उत्सव साजरा करत आहात. म्हणून पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांचे मनापासून ऋण व्यक्त करते. खरं तर या ठिकाणी आयोजक राजमाता अहिल्यादेवी युवा प्रतिष्ठान व समस्त ग्रामस्थ एकदा आमच्या तरुण मित्र मंडळी करता जोरदार टाळी वाजवा, कारण त्यांच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. आणि म्हणून संत मायबाप सर्वांनी एकत्रित येऊन या ठिकाणी सुंदर पद्धतीचं नियोजन केलं. त्यांचे मनापासून ऋण व्यक्त करते. खरं तर या ठिकाणी तुमच्यासारख्या थोर अशा संतांच्या दर्शनाचा योग आमचे बंधू आदरणीय सोमनाथजी महाराज पचपेट यांनी संपर्क साधला होता. त्यांचे मनापासून ऋण व्यक्त करते. खरं तर आज या ठिकाणी कीर्तनाच्या साथीसाठी महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य कीर्तनकार महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचे मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे मृदुंगाचार्य महाराज त्यांचे मनापासून ऋण व्यक्त करते. महाराज तुमच्या हातामध्ये तर सरस्वतीचा वास आहे, तुमचे मनापासून ऋण व्यक्त करते. या ठिकाणी सगळी टाळकरी मंडळी असतील. आदरणीय बाबा 2 तास विण्याची सेवा दिली, तुमचे मनापासून ऋण व्यक्त करते. आमच्या आईसाहेब तुळशी कळसी घेऊन उभे आहेत, त्यांचे मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय चौदार बाबा त्यांचे मनापासून ऋण व्यक्त करते. आमच्या मुक्ताबाई सारख्या भगिनी या ठिकाणी उभे आहेत, त्यांचे मनापासून ऋण व्यक्त करते. खरं तर आमच्या समवेत आमचे गुरुबंधू सुद्धा आलेले आहेत. आदरणीय आमच्या भोरताई भोर महाराज त्यांचे मनापासून ऋण व्यक्त करते. या ठिकाणी आमचे बंधू दत्तात्रय महाराज असे आमचे पतिदेव आदरणीय हरिभक्तीपरायण मयूरजी महाराज तोरमल त्यांचे मनापासून ऋण व्यक्त करते. आपण सर्व संत मांडे माझ्यासाठी देव स्वरूप आहात. अगदी शांत चित्तानं आपण 2 तास कीर्तन श्रवण केलं, म्हणून तुमचे मनापासून ऋण व्यक्त करते. पंचकृषीतून आलेलं भजनी मंडळ त्यांचे मनापासून ऋण व्यक्त करते. आदरणीय दादांची शूटिंग चालू आहे, त्यांनाही धन्यवाद. सुंदर अशी या ठिकाणी साऊंड सिस्टीम आहे, दादांचेही मनापासून ऋण व्यक्त करते. उमा साऊंड सर्व्हिस मांडवे खुर्द बुद्रुक त्यांचे मनापासून ऋण व्यक्त करते. खरं तर आपल्या गावामध्ये कीर्तनाचा हा पहिलाच योगायोग आहे. आपण सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी मला सेवा करण्याची संधी दिली, म्हणून तुमच्या सर्वांचे मनापासून ऋण व्यक्त करते. कोणाचं जर नाव घेणं महत्वाचं असेल तर तसं मला सुचवलं तरी चालेल. समस्त ग्रामस्थ खूप उदार अंतकरणाचे आपण आहात, म्हणून सर्वांचे मनापासून ऋण व्यक्त करते. अगदी वाढणाऱ्यांपासून झाडणाऱ्यांचं सगळ्यांचंच मनापासून ऋण व्यक्त करते. आणि या ठिकाणी झालेली सेवा मी पुण्यश्लोक अहिल्याबाई देवी आई साहेबांच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम देते. काय वेगळं सांगितलं नाही. जगद्गुरु तुकोबराय सुद्धा तेच बोलले की जेव्हा दिवस उजाडतो दिवसाला सुरुवात होते, जेव्हा मला शिंक येते, जेव्हा मला जांभळी येते, जेव्हा मला खोकला येतो, तेव्हा मला वाईट वाटतं की मला विठ्ठल विठ्ठल म्हणता येत नाही. शिंक जांभळी खोकला आणि इतुकाची वेळ वाया गेला ही अवस्था माझ्या तुकोबरायांची होती का, तर हिताच्या ठिकाणी जागे होते. आमचं जीवन कसं आहे. मग संत मायबाप दिवसभरात एकदा जर आम्हाला शिंक आली तर आम्ही म्हणतो रामकृष्ण हरी एकदा, आणि इतर वेळेस आम्हाला आठवण सुद्धा होत नाही. असं जीवन अहिल्यादेवी मातेचं नव्हतं. मग आजच्या दिवशी आम्हाला शिकायचं काय, तर अखंडितपणे नामाचा उच्चार, उठता बसता खाता पिता झोपेत ना. तर संत मायबाप भगवंताला धन्यवाद द्या. जेव्हा अलगद अशी डोळ्याची पापणी आम्ही उघडतो तेव्हा भगवंताला धन्यवाद द्या की देवा तुझ्यामुळे आजचा हा सुंदर असा दिवस मी पाहते. आम्ही छानपैकी दर्शनासाठी जातो संत मायबाप, त्याही ठिकाणी त्यांनी स्वतः कर्तृत्व केलं, जीर्णोद्धार केलेला आहे. म्हणून संत मायबाप आम्ही छानपैकी तिथे दर्शनासाठी जातो. कितीतरी मंदिरांची कामं त्यांनी केलेली आहेत, घाट बांधलेले आहेत. आमच्या संगमनेर मध्ये सुद्धा त्यांनी स्वतः ते काम केलेलं आहे, आपल्या संगमनेर मध्ये. मग संत मायबाप सांगण्याचा भावार्थ एक आहे की ज्या पद्धतीनं त्यांनी स्वतः आपल्या इतरांचं कल्याण व्हावं याच्यासाठी हा अट्टहास केलेला आहे, मग आज त्यांचा गुणगौरव का होऊ नये, 100% झाला पाहिजे.
कारण त्यांनी जीवन जगलं, पण स्वतःसाठी जीवन जगलेलं नाहीये, इतरांच्या सुखासाठी त्यांनी जीवन जगलेलं आहे. त्यांना संत म्हणावं. आणि म्हणून संत मैबाप जीवन जगत असताना आपण देखील हा देह झिजवावा, पण इतरांच्या कल्याणासाठी तुम्ही आम्ही जीवन जगलं पाहिजे, ही शिकवण ही माई माता आम्हाला देते. मग त्याच्यासाठी संत मैबाप वारंवार संतांनी आम्हाला सांगितलं, बाबांनो तुम्ही जागे राहा, पण कशाच्या ठिकाणी? अभंगाचं प्रथम चरण. जे मुलं मुली सात्विक आहे तयाचा हरिक वाटे दिवा, ते लेकर भगवंताला खूप प्रिय आहे. आम्ही त्यांना योग्य रस्ता दाखवला का? नाही. घरामध्ये मुलगी असेल अथवा स्त्री असेल, नारी शक्ती असेल, एक नारी शक्ती काही पण करू शकते, जिथं फक्त उदाहरण आहे. मग संत मैबाप जर स्त्री काही करू शकते तर वारंवार आम्ही तिचा अपमान का करतो? घरामध्ये एखादी स्त्री जर नुसती तोंड वर करून बोलली तरी सगळी जण म्हणतात तू शांत राहा. आज स्त्रीला वाटत नाही की कधीतरी 8 दिवसात एकदा माझं कौतुक घरामध्ये झालं पाहिजे? वाटतं ना तिला, तिचंही मन आहे, तिला सुद्धा वाटतं माझंही कौतुक झालं पाहिजे. फक्त तिला कौतुक अपेक्षित आहे. त्या स्त्रीला आम्ही कुठेतरी पुढाकार दिला पाहिजे. चूल आणि मूल, फक्त चूल आणि मूल याच्यातनं अहिल्याबाई देवीनं पूर्णपणे बाहेर काढलेले आणि त्या स्त्रीला संत मैबाप संघर्ष करण्यासाठी पुन्हा प्रबळ केलेला आहे. मग संत मैबाप बारीक जर आम्ही विचार केला तर जेव्हा त्यांच्या पतीचं निधन झालं तेव्हा स्वतः सती जायला निघाल्या होत्या, पण सासऱ्यांनी सांगितलं मल्हारराव होळकर यांनी अजिबात जायचं नाही, तू माझी सुनबाई नाही, तू माझा मुलगा आहेस असं समजून इथून पुढचं जीवन तू जगायचं. सती गेल्या नाही. सफेद साडी परिधान केली, गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची एक माळ घातली. आजही त्यांचा फोटो पहा आणि छानपैकी महादेवांची पिंड त्यांच्या हातामध्ये आजही आहे. का आहे? तर भगवंत साथीला आहे, इतकंच त्यातनं आम्हाला कळतं. बाकी कोणी नाही. आपलेच आपला घात करतात, नाती गोती, जे गोत्यात आणतात तीच नाती. मग भगवंत सातत्यानं सोबत होते, हातामध्ये महादेवाची पिंड होती. मग संत मैबाप सती गेल्या नाही, परंतु जगाला एक खूप मोठा संदेश दिला. तिथून पुढे सती जाण्याची प्रथाच बंद झाली. कोणी सतीच गेला नाही. ज्या ज्या स्त्रिया विधवा झालेल्या आहेत त्यांच्यासाठी संत मैबाप पुन्हा नव्यानं काही ना काहीतरी रोजगार त्यांना चालू करावा आणि त्यांच्या चेहऱ्यावरती हसू पाहावं. मग मात्र ह्या मातेला समाधान वाटायचं. किती निस्वार्थी सेवा आहे. वस्त्र उद्योग त्यांनी चालू केले, खूप कामं त्यांनी केलेली आहे. मग संत मैबाप आज खरंच असं कधी कधी हृदय भरून येतं की एक स्त्री असून, नारी शक्ती असून सुद्धा या जगाच्या कल्याणासाठी किती तिने धडपड केलेली आहे. आज आम्ही किती कमी आहोत. म्हणून याही ठिकाणी पुरुष भरपूर आलेले आहेत. नारी असेल, आपल्या घरातली मुलगी असेल, तिला संत मैबाप थोडासा हातभार द्या, थोडासा पुढाकार द्या. तिला सांगा की 100% तुला वाटतं ते मग तुझं बरोबर आहे, पण त्याच्यामध्ये आपण थोडासा काहीतरी चेंज करू. दिवाळीच्या दिवसाला लक्ष्मी पूजन करत असताना आपण मस्तपैकी बाजारात जातो, छानपैकी लक्ष्मी मातेची मातीची मूर्ती आणतो आणि घरामध्ये तिचं पूजन करतो. पण घरामध्ये जी रोज स्वयंपाक बनवते त्या स्त्रीला मात्र शिव्या देतो, उन्हा बोलतो. कशी आमची स्त्री पुढे येणार हो? कशी स्त्री पुढे येणार? तिची अवहेलना करतो. अगदी पहिल्यासारखं जीवन तिचं केलेलं आहे. अहिल्यादेवी मातेला नेमकं तुम्हाला मला काय संदेश द्यायचा आहे, काय शिकायचंय आम्हाला? हे शिकायचंय
की स्त्रीचा सन्मान केला पाहिजे, नारी शक्तीचा सन्मान हा केला पाहिजे. तुम्हाला 100% धावून आल्याशिवाय राहणार नाही. हे जिथं जागतं उदाहरण अहिल्यादेवी मातेचं आहे. आणि म्हणून संत मायबाप आपल्या अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यानगर नाव हे असं तसं देण्यात आलं नाही, तसं कर्तृत्व गाजवलं. म्हणून जगद्गुरु तुकोबराय बोलले की व्यक्ती निघून गेल्याच्या नंतर आठवणी अशा पश्चात राहिल्या पाहिजे. कशा? उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती सीए पण झालेला आहे, त्यांचा गुणगौरव या ठिकाणी होतो आहे. मग ते मुलगा असेल किंवा मुलगी असेल. खूप सुंदर सेवा आहे. त्यांच्या आई वडिलांची छाती फुगेल, आनंद वाटेल, इतरांना प्रेरणा भेटेल. किती आनंद आहे. आणि म्हणून संत मायबाप घरामध्ये परिवारामध्ये स्त्रीला उच्च स्थान तुम्ही आम्ही दिलं पाहिजे. अहिल्यादेवी मातेला जे जीवन स्त्रीचं अपेक्षित होतं ते जीवन जगण्याची वेळ आता आलेली आहे. एका हातामध्ये शस्त्र, दुसऱ्या हातामध्ये शास्त्र घेऊन चालणारी अहिल्यादेवी माता संत मायबाप आम्हाला नेमकं काय सांगत होती ते आम्ही कुठेतरी विसरलेलो आहे. स्त्रीचा गुणगौरव तुम्ही आम्ही केला पाहिजे. ज्या पद्धतीनं त्या बैलाचं जीवन आहे बघा, बैल पोळ्याच्या दिवशी छानपैकी त्याला आंघोळ घातली जाते, त्याला मिरवलं जातं, त्याला गंध लावला जातो, त्याला नैवेद्य चारला जातो. आणि बैल पोळ्याचा दिवस उगवलेला मावळतीला गेला की त्याला लगेच बांधून टाकल्या जातं आणि दुसऱ्या दिवसापासून पुन्हा शेतामध्ये काबाड कष्ट त्याला करण्यासाठी आम्ही भाग पाडतो. तसं स्त्रीचं जीवन तर नाही ना, नाही संत मायबाप. तसं स्त्रीचं जीवन माझ्या अहिल्याबाई देवी मातेला कधीच होणार नाही अथवा झालं नाही. स्त्रियांविरुद्ध खूप लढल्या त्या, खूप लढल्या संत मायबाप. मग आम्हाला ही आज शिकण्याची गरज आहे. घरामध्ये स्त्री असेल, तुमची माझी मुलगी असेल, काही नाही प्रेमाचे 2 शब्द तिच्यासोबत बोला आणि तिला सांगा. भाजी सुंदर नाही झाली तरी तिला सांगा छान झाली भाजी, आज आनंद वाटेल तिला. दुसऱ्या दिवशी त्याच्यापेक्षा सुंदर भाजी बनवेल ती. आणि म्हणून संत मायबाप आज स्त्रीला दुसरं तिसरं काही सुद्धा अपेक्षित नाहीये. चूल आणि मूल याच्यापासून बाजूला काढलेलं आहे. आणि संघर्ष जीवनामध्ये किती असू द्या, हे धडे आम्हाला शिकायला मिळतात अहिल्यादेवी मातेकडनं. किती संघर्ष आहे जीवनात, पण तरी सुद्धा खचल्या नाही, अजिबात खचल्या नाही. कोणतंही कार्य असू द्या सिद्धीच नेलेलं आहे. सासऱ्यांनी सांगावं तुला हा राज्यकारभार पाहायचा आहे, 100% लगेच तयारी दाखवली. मग म्हटल्या नाही की मी कसं करू काय करू, अजिबात नाही. लगेच तयारी दाखवली आणि सगळा राज्यकारभार त्या स्वतः पाहायच्या केलेला आहे. ज्या पद्धतीने संत मायबाप आज ज्यांच्या जयंती निमित्तानं आम्ही त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी एकत्रित आलेलो आहे, त्यांनी देखील जन्माला आल्याबरोबर संत मायबाप हिताच्या ठिकाणी जागा होऊन कार्यसिद्धीस नेलेलं आहे. लहान असून सुद्धा संत मायबाप, पूर्वीची लग्न जर तुम्ही आम्ही पाहिली तर पाळण्यात लग्न व्हायची. मग संत मायबाप त्या मातेने सुद्धा 8 वर्षाच्या असताना विवाह केलेला आहे. शोकांतिका वाटते आज आमचं 8 वर्षाचं लेकरू असताना लेकराला काहीच कळत नाही. ज्या क्षणाला या मातेनं आईच्या हाताला धरून मंदिरामध्ये जावं, भगवान शिवशंकराच्या निस्सीम भक्त होत्या, बोटाला पकडून मंदिरामध्ये जावं आणि आई देवादेव करते आहे म्हणून संत मायबाप ह्या मातेनं काय केलं, हातामध्ये भगवान शिवशंकराची पिंड करण्याचा निर्णय घेतलेला आहे. वाळू एकत्रित आणलेली आहे, पिंड तयार करण्याचं काम चालू आहे आणि अचानक रथाच्या त्या ठिकाणी चाकाने सगळी पिंड भुसकटून द्यायची. सगळं साहित्य अस्ताव्यस्त व्हावं. सगळी आजूबाजूच्या मैत्रिणी बाजूला निघून गेल्या, पण या मातेनं मात्र बाजूलाच होऊ नये, तिथेच बसून घेतलं. किती संघर्ष आहे जीवनात, भयंकर संघर्ष आहे. लवकरच पतिदेवांनी जावं, सासऱ्यांनी जावं, किती संघर्ष आहे. स्वतःच्या लेकरांनाही जावं,
पोटच्या पोरांना 9 महिने 9 दिवस ज्या आईनं उदरामध्ये वाढवलं त्या लेकरांना सुद्धा लवकर निघून जावं. एका स्त्रीचं जीवन बघा किती संघर्षमय आहे, खूप शिकण्यासारखे आहे. आणि म्हणून संत वैभव त्यांनी स्वतःच्या हिताला जागा ठेवलं, हिताच्या ठिकाणी त्या जाग्या राहिल्या आणि म्हणून मोक्ष पदाच्या वाटेकरी झालेल्या आहे. संपूर्ण जगभर आज त्यांची वाहवा केली जाते का? तसं जगणं त्यांचं आहे आणि तुमचं माझं जगणं. शोकांतिका वाटते कुठेही अंत्यविधीला गेलं की सहज लोक पाठीमागे चर्चा करतात, बरं झालं आमच्या गल्लीची कटकट गेली. एखाद्या व्यक्तीला समोर पाहिलं तरी काही व्यक्ती समोरचा रस्ता बदलून घेतात, याचं तोंडच नको पाहायला. असं जीवन तुमचं माझं हो. पण वारंवार संतांनी आम्हाला सांगितलं हिताच्या ठिकाणी जर जागे राहून तुम्ही जीवन जगलात ना तर 100% अख्खं जग तुमचं माझं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल आणि म्हणून संत वैभव जेव्हा त्या जन्माला आला अगदी तेव्हापासून आई वडिलांनी घरामध्ये सुसंस्कार केलेले होते की बाळा आपल्याला मंदिरामध्ये जावं लागेल. शोकांतिका वाटते. इतरांचं बघा कधीतरी डोळ्यासमोर उदाहरण घ्या. संत वैभव केळीच्या गाडीवर असू द्या, नाव घेतलं, भंगाराच्या गाडीवरती असू द्या, काही असू द्या, त्यांचा देवदेव करायची वेळ झाली की सगळं काही सोडून कुठे जातं, तिथपर्यंत देवदेव करण्यासाठी पोहोचतं. आणि आम्ही आमच्या लेकरांना मंदिरच ठाऊक नाही अजून. मग संत वैभव आज आम्ही कुठेतरी चुका करतो. विभूती त्यानंतर यानंतर आता 10वी मध्ये द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होणारा विद्यार्थी आहे कुणाल नानाभाऊ धुळगण. हा विद्यार्थी इयत्ता 10वी मध्ये द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आहे. कुणाल नानाभाऊ धुळगण हाही एक मेंढपाळाचा मुलगा आहे. त्याचे आई वडील वर्षभर आपलं मांडवगाव सोडून इतर क्षेत्रामध्ये जाऊन मेंढपाळ व्यवसाय करतात, परंतु अतिशय हुशार मुलगा. त्याचा सत्काराचा स्वीकार करण्यासाठी दगडू कुदनर आणि त्यांची मंडळी दगडू आयनर आणि त्यांची मंडळी यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी यायचं आणि या विद्यार्थ्याबरोबर सत्कार स्वीकारायचा आहे. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करीत आहे दत्तू डोमाळे यांना विनंती आहे आपण या ठिकाणी येऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. DJ Asif
यानंतर असू द्या, कोणाला काही निरोप जरी द्यायचा असेल ना तरी सुद्धा खाली लिहिलेलं असायचं शिव स्त्री यांच्या आज्ञेवरून, म्हणजे भगवंताच्या आज्ञेवरून तुम्हाला मी हे प्रतिपादित करते आहे, मी स्वतः नव्हे, मी काढून टाकला. मग संत माईबाप त्यांच्याकडनं आमच्यासाठी हा खूप मोठा शुभ संदेश आहे की आम्ही सुद्धा आज जीवन जगत असताना माझं करतो. हित म्हणतो ना आपण, कोणतं हित? मी नेहमी उदाहरण देत असते की डे टू डे लाईफ मध्ये आपल्या घरामध्ये 4 पाहुणे जर आले तर त्या पाहुण्यांना घेऊन आपण पहिला आपल्या घरात अथवा बंगल्यात जात नाही कडे, आपण कुठे जातो? आपल्या गोठ्यात. छाती ठोकपणे सांगतो, ही गाई माझी, म्हैस माझी, गोठा माझा आहे. गाईला आपण आपलं म्हणतो, म्हशीला आपण आपलं म्हणतो, गोठ्याला आपण आपलं म्हणतो, पण ज्या भगवंतामुळे एक एक श्वास तुमचा माझा चालू आहे त्या भगवंताला तुम्ही आधी देवा खरं सांग, फक्त तू माझा आहे आणि मी तुझा. तर हिताच्या ठिकाणी कोणी जागच नाहीये. काय आहे तुमचं माझं हित? तर हिताचा जर तुम्ही आम्ही विचार केला तर या मनुष्य योनीमध्ये जन्माला येऊन संत माईबाप भगवंताची प्राप्ती करायची आहे. की स्वतःचं हित जाणा, भगवान परमात्म्याचं चिंतन करण्यासाठी आत्तापासून सावध व्हा. आपण सर्वजण जाणत आहात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्या क्षणाला संत माईबाप स्वतः एखादं पत्र छानपैकी लिहायच्या त्यावेळेस पत्राच्या शेवटी त्यांचा नेहमी एक उद्गार असायचं. कोणतं? श्री शिव आज्ञेवरून, की मी जे जे काही करते ना ते सगळं माझ्या भगवान शिवशंकराच्या मर्जीनं होतंय, माझ्यावरती काहीच नव्हतं. गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचं. मग संत माईबाप ही अवस्था आमची कधी येणार? आम्ही आमच्या ठिकाणी हिताच्या जागा आहोत का? खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे. शोकांतिका वाटते. आज आमच्या घरामध्ये आई राहिली नाही, घरामध्ये पवित्र अशी ज्ञानेश्वरी राहिली नाही, गोठ्यामध्ये गाय राहिली नाही. मग संत माईबाप आम्ही स्वतःला हिंदू कसं म्हणू शकतो? शोकांतिका वाटते. आमच्या घरात पवित्र अशी ज्ञानेश्वरी सुद्धा नाही, घरामध्ये आई नाही पवित्र अशी, गोठ्यात गाई सुद्धा नाहीये. कीर्तनाला येताना सुद्धा सांगावं लागतं की बाबांना चप्पल साईडला काढून या. शोकांतिका वाटते. मी नेहमी उदाहरण सांगत असते माझ्या स्वतःच्या जीवनातला. एका ठिकाणी कीर्तनाला गेलो आणि संत माईबाप त्या ठिकाणी असेच एक बाबा समोर येऊन बसले, पायात त्यांच्या एकच चप्पल होती. मी सहज प्रश्न केला, म्हटलं बाबा ही पायामध्ये एकच चप्पल का घातली तुम्ही? ते बाबा म्हणे, बाई दुसरी चप्पल काढून ठेवली ना मी तिकडं, त्या ठिकाणी एक तिकडं आहे एक पायात आहे म्हणून कोणी येणार नाही म्हणून. वाईट वाटलं. कीर्तनामध्ये चप्पल घातलेली आहे आणि चप्पल चोरीला जाऊ नये म्हणून संत माईबाप एक बाजूला काढली, एक पायात आहे. शोकांतिका हिंदू धर्माची. वाईट वाटतं संत माईबाप याच्यासाठी आम्हाला जागा झालं पाहिजे. आम्ही कधी जागा होणार? म्हणून वारंवार संतांना आम्हाला सूचित करावं लागलं. सगळी ज्योतिर्लिंग माझ्या अहिल्यादेवी मातेला बनवली संत माईबाप. कितीतरी मंदिरांचा जीर्णोद्धार त्यांनी केलेला आहे, कितीतरी मंदिरं बांधलेली. कोणासाठी? आपल्यासाठी, की इतरांचं भलं व्हावं. कारण संतांच्या हृदयामध्ये नेहमी इतरांचा कळवळा असतो.
तुझ्या शर्टाचं बटन सुद्धा लावू देणार नाही, हे मात्र तुमच्या माझ्या जीवनाचं सत्य आहे. विठ्ठल मग संत मैबाप आपल्या हिताच्या ठिकाणी स्वतः अहिल्यादेवी माता जाग्या होत्या आणि म्हणून संत मैबाप भगवान शिवशंकराची आराधना त्या करायच्या. नेहमी त्यांच्या मुखातून नामाचा उच्चार त्यांचा व्हायचा. नमः शिवाय ओम नमः शिवाय. पद्धत आम्ही बंद केली पाहिजे. संत मैबाप तिला शिकू द्या, स्वतःच्या पायावरती तिला सबल करा. आता स्त्री आपल्या राहिली नाही, सबल झालेली आहे. आणि म्हणून संत मैबाप भगवान परमात्म्याला सुद्धा अशी लेकरं फार आवडतात. आणि म्हणून म्हटलेलं आहे की जीवन जगत असताना आम्हाला फक्त त्यांना थोडंसं त्यांच्या पायावरती उभं करायचं आहे, जेणेकरून एखाद्या मुलीचं लग्न झालं की सासरकडच्या लोकांनी म्हणू नाही की तुला आम्ही आयतं खाऊ घालतो म्हणून. म्हणून आतापासून आम्ही जागं झालं पाहिजे. आजच्या दिवशी आम्हाला हे शिकायचंय, कारण जीवन जगत असताना जर तुम्ही आम्ही पाहिलं संत मैबाप असे कितीतरी उदाहरणं आहेत. सावित्रीबाई फुलेंचं उदाहरण डोळ्यासमोर घ्या. स्त्री शिक्षणासाठी खूप त्याग केला. किती त्याग केला. नववार घातलेला असायचं, लोकांनी अंगावरती शेड फेकावं आणि पुन्हा संत मैबाप त्यांच्या हातामध्ये नेहमी दुसरं नववार असायचं. का तर शेड फेकलं की दुसरं नववार पुन्हा कुठेतरी जाऊन घालायचं आणि मग ते शिक्षण द्यायचं स्त्रियांना. किती त्याग आहे, किती तप आहे. अहिल्यादेवी मातेचं सुद्धा थोडं समर्पण नाहीये तुमच्या माझ्यासाठी, भयंकर आहे. मग संत मैबाप न्यायाला देखील तितक्या त्या कठोर होत्या. एक दिवस अवस्था अशी झाली, उदाहरण सर्वांनी कदाचित जाणलं असेल. स्वतःचं लेकरू पोटचा गोळा संत मैबाप ज्या क्षणाला मालोजी राजे इंदोरला निघाले होते, छानपैकी रथ घेतलेला होता आणि स्वतःच्याच नादामध्ये थोडी धावपळ असल्यामुळे संत मैबाप रस्त्याने निघालेले होते. रस्त्याने चाललेले असताना अचानक एक गाई, नुकतंच तिच्या उदरी वासरू जन्माला आलेलं, 7च दिवसाचा, अवघ्या, अतिशय कोमल, अतिशय नाजूक ते वासरू अगदी त्या गायीच्या बरोबरीनं चाललेला असताना गायी बाजूला निघून आली आणि वासरू त्या रथाखाली चिरडल्या गेलं. वासराचा अंत झाला. गायीच्या डोळ्यातनं अश्रू यायला लागले. गाय रडू लागली आणि गाय रडू लागली हे पाहून आजूबाजूच्या लोकांनी त्या ठिकाणी सांगितलं की ह्याचा न्याय निवाडा काहीतरी झाला पाहिजे. आणि न्याय निवाडा करण्यासाठी संत मैबाप राजगादीवरती बसलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी माता, त्यांना छानपैकी आपण अजूनही जर तिथं गेलो तर लगेच आमच्या निदर्शनास येतं, मोठा घंटा लावलेला आहे. त्या गायीला हे दुःख अजिबात सहन झालं नाही. त्या गायीनं काय करावं, खूप मोठा चौकामध्ये जो घंटा होता त्या घंट्याला त्या शिंगांनी दणदण दणदण घनघन घनघन आवाज निघू लागला. दणदण दणदण ठोके पडू लागले घंट्यावरती. तो नाद येऊ लागला आणि लगेच सिंहासनावरती पुण्यश्लोक अहिल्यादेवी माता येऊन बसल्या की काहीतरी राज्यामध्ये 100% झालेलं आहे. येऊन बसल्या राजगादीवरती. प्रश्न केला की हा घंट्याचा निनाद कानावरती ऐकू येत होता, नेमकं राज्यामध्ये काय झालेलं असावं.
आणि मग पाहिलं समोर तर काय, ती गाई आपल्या शिंगांनी तो घंटा वाजवते. डोळ्यातनं अश्रू येत आहे, 100% काहीतरी झालेलं आहे. अहिल्या देवीनं म्हणावं की ही गाय तर घंटा वाजवू शकत नाही, दुसरं कोणीतरी माणूस इथं असेल बघा. बाकीच्या व्यक्तींनी प्रधानांनी सांगावं दुसरं कोणी नाही, ती गाय स्वतः वाजवते घंटा. आणि मग लोकांनी सांगावं की या गायीचं 7 दिवसाचं वासरू चिरडला गेलं रथाखाली. लगेच न्याय निवाडा. या वाघिणीनं लगेच सांगावं त्याला मृत्यूदंड दिला पाहिजे, मृत्यूची शिक्षा त्याला झाली पाहिजे. शब्द मुखातनं निघून गेला. प्रधानजी धावत पळत आले, सांगू लागले की माते शब्द मागे घ्या, कारण ज्या गायीच्या वासराला रथाखाली चिरडला गेला ना, ते दुसरं तिसरं कोणी नव्हतं, तुमचाच मुलगा होता. तरी या मातेनं म्हणावं माझं पोटचं लेकरू का असेना त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे. काही न्याय आहे हो. 9 महिने 9 दिवस ज्या आईनं उदरामध्ये एखाद्या लेकराला वाढवावं, त्याला जन्म द्यावा, त्यांनी नवीन युग तयार करावं, स्वतःच्या अस्तित्वावरती तो जीवन जगतोय आणि त्याला मृत्यूची शिक्षा आईनं सांगावी. निर्णय झालेला आहे. आणि अशाच अवस्थेमध्ये संत माईबाप सगळी जण सुन्न झाली. अख्खा समाज पाहतो आहे. ती आमची भगिनी आहे कुमारी ऋतुजा उत्तम धुळगड. ही सीए परीक्षा उत्तीर्ण होऊन आमच्या नगर जिल्ह्यामध्ये संगमनेर तालुक्यामध्ये तिने नाव कमवलेलं आहे. आणि त्यामुळं आमच्या मांडवे ग्रामस्थांच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानच्या वतीनं तिचा या ठिकाणी सुंदर असा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तिचा सत्कार समारंभ या ठिकाणी केलेला आहे. प्रथमतः मी ऋतुजा उत्तम धुळगड यांना विनंती करतो की तिने या ठिकाणी यायचंय आणि तिचे आई वडील जे आहेत त्यांनाही विनंती आहे त्यांनी या ठिकाणी यायचंय आणि आपल्या मुलीबरोबर आपलाही सत्कार या ठिकाणी स्वीकारायचा आहे. मी किरण उर्फ बापू धुळगड यास विनंती करतो की आपण आपली जी कन्या आहे ती कन्या आणि तिचे आई वडील यांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे. ऋतुजाचे आई वडील यांना विनंती आहे आपण ताबडतोब यायचे, पुढील कार्यक्रमाला उशीर होत आहे. या ठिकाणी त्यानंतरचा जो सत्कार आहे तो आपल्या मांडवे परिसरातून अतिशय गरीब कुटुंबामधून ज्यांनी या आपल्या राज्याची महाराष्ट्राची सेवा करण्याची प्रवृत्ती स्वीकारलेली आहे आणि महाराष्ट्र पोलीस मध्ये तो भरती झालेला आहे असा आमचा प्रमोद सतू सोडणर हा मेंढपाळ व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्याचा मुलगा आहे. मेंढपाळ व्यवसाय करत असताना आपला मुलगा कुठेतरी देशाच्या रक्षणासाठी, महाराष्ट्राच्या रक्षणासाठी, आपल्या जनतेच्या रक्षणासाठी पाऊल ठेवून देशाची सेवा करण्यासाठी गेलेला आहे असा प्रमोद सतू सोडणर याचाही आपल्या प्रतिष्ठानच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी सत्कार होणार आहे. शिक्षा चुकला चुकीला माफी नाही, अजिबात नाही. अशी कितीतरी उदाहरणं त्यांची आहेत की एक व्यापारी होते संत माईबाप आणि त्यांना बळच एक व्यक्ती यायची आणि पैसे मागायची. खूप पैसे खूप वेळा मागितले. असं करता करता संत माईबाप वर्ष पालटलं तरी त्या व्यापाऱ्यानं घरामध्ये सांगितलं नाही की ही व्यक्ती मला त्रास देते म्हणून, अजिबात सांगितलं नाही. असं करता करता ती व्यक्ती भगवंताकडे निघून गेली आणि त्याच्यानंतर पत्नीला त्रास द्यायला सुरुवात केला. 3 लाखाची लाच मागू लागली. अहिल्यादेवी मातेला कळलं की अरे पतीच्या निधनानंतर या स्त्रीचा छळ केला जातोय. अन्यायाविरुद्ध लढत गेल्या आणि संत माईबाप लढत असताना त्या व्यक्तीला जो अधिकार दिला होता तो बरखास्त करून घेतला. हा न्याय निवाडा, ही दंड, ही शिक्षा खर तर अहिल्यादेवी मातेकडनं आम्हाला घेण्यासारखी आहे. विठ्ठल पद्धतीनं जसं जीवन जगावं असं वाटतं. मग ते मुलगा असेल,
नाही, मला वाटतं की राज्याचा राज्यकारभार सांभाळावा, गावामध्ये येऊन मला वाटतं प्रतिनिधित्व करावं, मी करू शकते, तर आम्ही त्या स्त्रीला म्हणू नाही की तू घरातलं काम बघ, तुला काय कळतं त्यातलं. अजिबात नाही. कारण संत मैबाप, एक स्त्री काही पण करू शकते. माहेर असेल, सासर असेल, दोन्ही घरांचा उद्धार करत असते. आणि म्हणून संत मैबाप वारंवार संतांनी आम्हाला सांगितलं की भगवान परमात्म्याला तेच प्रिय आहे जे समाजसेवा करतात. जे समाजसेवा तर करतात आणि विशेष म्हणजे भगवान परमात्म्याला देखील अशीच लेकरं आवडतात. अभंगाचं दुसरं चरण. कोळी कन्या पुत्र होती जैसाची, कोळी कन्या पुत्र होती जैसाची, पात्र ठरलेली आहे. आता मात्र संत मैबाप वेळ आली. ती गाय ओक्साबोक्षी रडते आहे, डोळ्यातनं तिच्या अश्रू चालू आहे. आणि अशाच अवस्थेमध्ये भर चौकामध्ये आजूबाजूची सगळी लोक गोळा झालेली आहे. आणि प्रत्येक जण संत मैबाप पाहत आहे गायीची अवस्था काय झाली, लेकरू राहिलं नाही गायीचं. म्हणून त्या गायीच्या जीवनामध्ये आता किती दुःख असेल. गोजीरवानं स्वतःचा पोटचा गोळा केला, रथाखाली चिरडला गेला. आणि मग मात्र संत मैबाप, खूप समाज त्या ठिकाणी होता, प्रधानजी होते, सचिव होते, सगळे राज्यकारभार पाहणारे सगळी जण होते. अहिला देवी मातेनं सांगावं, हा रथ घ्या, बुद्धीनं चातुर्यानं निर्भीडपणे कोणी या रथावरचे सारथी व्हा आणि माझ्या मुलाला भर चौकामध्ये रस्त्यामध्ये मी टाकून देते, त्याच्यावरनं रथ घाला, त्याला चिरडून टाका. काय स्वतःच्या पोटच्या लेकरावरनं रथ घालायचंय, त्याला चिरडून टाकायचंय? तिला रणरागिणी फुकट म्हणत नाही गड्या. स्वतःच्या लेकराला मारायचंय. गावातले लोक म्हणू लागले, तुम्ही इतका कठोर निर्णय घेऊ नका, इतका कठोर निर्णय घेऊ नका, आपण काहीतरी व्यवस्था दुसरी करूया. पण नाही, न्यायाच्या अतिशय प्रिय होत्या. सांगितलं गेलं, माझं पोटचं लेकरू मेलं तरी चालेल, मला त्याच्याशी काहीच घेणं नाही, पण न्याय निवडा मात्र झाला पाहिजे. जसं त्या गायीचं दुःख आहे, ते दुःख माझ्या हृदयाला भिडून गेलं. ती गायी 7 दिवस झाले आज शोध करते का पोटचा गोळा चिरडला गेला रथाखाली. आणि मग मात्र संत मैबाप, घोड्यांचा रथ सज्ज झालेला आहे, शूरवीर असणारे सारथी रथावरती बसवलेले आहेत. का तर स्वतःच्या पोटच्या पोराला चिरडून टाकायचंय रथाखाली, शिक्षा द्यायची ना. आणि मग मात्र संत मैबाप
सगळा समाज जो आहे कोणालाच पाहावे ना, सगळ्यांनी डोळे बंद केलेले आहेत. सगळी जण ओक्साबोक्षी रडतायत, हात जोडतायत की आता तरी तुम्ही हे करू नका, रथ थांबवा, आपण काहीतरी प्रयोजन करूया. पण संत मायबाप अहिल्या देवी मातेनं काही ऐकलं नाही. पोटचा गोळा गेला तरी बेहत्तर, पण न्याय निवाडा राज्यकारभारामध्ये या ठिकाणी झाला पाहिजे. कारण मी स्वतः राजगादीवरती बसलेली आहे. सासऱ्यांची शिकवण होती, आई वडिलांची शिकवण होती, आणि मग मात्र संत मायबाप शूरवीर असणारे सारथी रथावरती बसलेले आहे. हळूहळू हळूहळू रथ त्या रस्त्याच्या दिशेने निघालेला आहे. आणि अशाच अवस्थेमध्ये ज्या ठिकाणी मालोरी रावांना खाली पाडलेला आहे, आडवं रस्त्यामध्ये टाकलेला आहे, त्याच ठिकाणी संत मायबाप सगळ्या लोकांनी डोळे बंद करून भगवंताकडे आराधना चालू केली की देवा, अहो तुम्ही तरी धावून या, तुम्ही तरी काहीतरी करा, या राज्याला कुणीतरी वारस पाहिजे, काहीतरी करा. सगळ्यांचे, संपूर्ण गावाचे डोळे बंद होते, मिटलेले होते, पण फक्त गायीचे डोळे उघडे होते. ज्या माय माऊलीमुळे आम्ही रोजचं सुंदर पद्धतीचं जीवन जगतो, मंदिरामध्ये जातो, छानपैकी मस्तपैकी भगवान परमात्म्याकडनं सुख मागून घेतो, आणि त्या माय माऊलीसाठी सुद्धा एक दिवस आम्ही देऊ शकत नाही, शताधिकार आहे. आणि म्हणून संत मायबाप हिंदू धर्म ज्यांनी टिकवला, त्यांचं अस्तित्व ज्यांनी आतापर्यंत राखलं ना संत मायबाप, ते त्यांच्या हिताच्या जागी 100% जागे होते. विठ्ठल आणि म्हणून संत मायबाप जगद्गुरु तुकोबराय सांगतात की बाबांनो, या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आल्याच्या नंतर असे नेमके कोणते कोणते जीव आहेत की जे संत मायबाप आपल्या हिताच्या ठिकाणी जागे असतात. तुम्ही आम्ही म्हणू शकतो ताई आम्ही तर जागेच आहोत, तुम्ही असं का बोलल्या की आम्ही जागा नाही. हा, आज तुम्ही आम्ही जागा आहोत, पण कशासाठी? धन, इस्टेट, प्रॉपर्टी, बायका, पोरं, गाडी, बंगला ह्याच्यासाठी बस. आणि त्याच्यामध्ये त्या सुखाची अनुभूती आज आम्ही शोधायला लागलो. मग संत मायबाप सांगितलं गेलेलं आहे की तुम्ही आम्ही म्हणू शकतो डे टू डे लाईफ मधलं उदाहरण जर पाहायचं ठरलं तर आज सकाळी तुम्ही आम्ही झोपेतनं उठलो, सगळी घरात छानपैकी कामं वगैरे आवरली, आम्ही ठरवलं होतं की संध्याकाळी आम्हाला पुण्यश्लोक अहिल्याबाई देवी होळकर यांची जयंती साजरी करण्यासाठी आम्हाला तिथे जायचं. मग आम्ही पटपट पटपट सगळी कामं उरकली आणि मग तर इथपर्यंत येऊन थांबलो. आम्ही जागा झालोच ना, 100% आपण जागे आहोत, पण मोहमायेसाठी, स्वतःच्या हिताच्या ठिकाणी आज आम्ही जागा नाहीये. म्हणून वारंवार संतांना आम्हाला तो आवाज द्यावा लागला की बाबांनो, त्या प्रभू परमात्म्याला या हृदयामध्ये साठवा, जेणेकरून त्याला धन्यता देता येईल. साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. प्राध्यापक म्हणून रुजू झाले असे माननीय मिसाळ सर, अतिशय थोड्या अवधीमध्ये त्यांनी अतिशय उत्कृष्ट काम मुळाखोरे माध्यमिक विद्यालयामध्ये केलेलं आहे आणि ते आत्ताच या महिन्यामध्ये सेवानिवृत्त झालेले आहेत. आम्ही कर्तव्य समजतो की आपल्याकडे आलेला पाहुणा त्यांचा आपण यथायोग्य सत्कार करून या ठिकाणावरून त्यांना काढून द्यावं. अतिशय सुंदर काम त्यांनी केलेलं आहे, म्हणून प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचाही या ठिकाणी यथोचित सत्कार होत आहे. मी सुनील खेमनार यांना विनंती करतो की आपण त्यांनी या ठिकाणी यायचं आहे आणि सरांचा सत्कार करायचा आहे. यानंतर श्री एक बाळशीराम झिटे
यांनी आतापर्यंत आपल्या प्रमोद सतू सोडणर यांनी या ठिकाणी येऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे. तो सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करत आहे चांगदेव धुळगड या ठिकाणी येऊन आपण त्याचा सत्कार करायचा आहे. त्यानंतर पुढचा सत्कार आहे आमच्या मोहाखोरे माध्यमिक विद्यालयामध्ये इयत्ता 10वीच्या परीक्षेमध्ये अतिशय उच्च गुणाने प्रथम क्रमांकाने जी विद्यार्थिनी या ठिकाणी उत्तीर्ण झालेली आहे तिची प्रियंका परशुराम कुंदर इयत्ता 10वीमध्ये ही प्रथम क्रमांकाने उच्च गुण घेऊन या ठिकाणी पास झालेले आहे. प्रियंका परशुराम कुंदर तिच्या आई वडील यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी येऊन आपला सत्कार स्वीकारायचा आहे. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी हरिभाऊ धुळगड सेल्समन मांडवे बुद्रुक यांना विनंती करत आहे की आपण या ठिकाणी येऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. प्रियंका परशुराम कुंदर आणि तिच्या मुख्य लिपिक म्हणून त्यांची पुन्हा एकदा नेमणूक झालेली आणि देशाची सेवा करण्यासाठी ते पुन्हा एकदा त्या ठिकाणी रुजू होत आहेत. कृपया त्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी यायचं आहे आणि आपलाही सत्कार या ठिकाणी होत आहे. त्या सत्काराचा स्वीकार आपण करायचा आहे. मेजर बळशीराम पाटील झिटे. ठीक आहे. त्यानंतर सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे. यानंतर आपणा सर्व पाहुणे मंडळींना विनंती आहे की भोजनाचा कार्यक्रम होणार आहे. पहिल्यांदा महिलांनी बसायचंय. उत्तर दक्षिण अशा पंक्ती धरायच्या आहेत. तरुण मंडळांना विनंती आहे आपण थोडं थांबायचं आहे. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क संगमनेर. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.